भरधाव वाहनाने धडक दिल्याने 65 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना 15 मार्च रोजी रात्री 9 वाजता दाजिबानगर जवळ घडली. शोभाबाई जयवंतराव पाटील वय वर्षे 65 ही महिला रात्री शतपावली करत असताना अचानक गळवाडेकडून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने महिला जागीच खाली पडली. घटना घडताच वाहन चालकाने आपले वाहन माघारी वळवून फरार झाला. नागरिकांनी शोभाबाई यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांस मृत घोषित केले. प्रदीप आत्माराम पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत. अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध मंगळग्रह सेवा संस्था नामदार गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्यातर्फे रविवारी 15 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा 127 रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी 71 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. सर्व रुग्णांना मंगळवार 17 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून विशेष वाहनाने आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येणार आहे. या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांचा सहभाग होता. डॉक्टर राहुल चौधरी, भूपेंद्र वाघ, विजय सम्मेसे, हर्षदा शिंदे, प्राची गायकवाड, योगेश कोळी, सागर पाटील यांनी तपासणी केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, गणेश शिंदे, प्रमोद पाटील, नितेश बारी आदींनी सहकार्य केले. दरम्यान सदर शिबिर दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे नियमितपणे होते. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर तालुका कोऑपरेटिव्ह फ्रूटसेल सोसायटीच्या चेअरमनपदी पाडळसरे येथील भागवत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कंडारी येथील पुरुषोत्तम पाटील यांची बिनविरोध निवड पार पडली. यावेळी जयेश कुमार काटे, नंदकिशोर नेरकर, प्रताप पाटील, प्रफुल्ल पाटील, श्यामकांत पाटील, युवराज पाटील, मंगलाबाई चौधरी, सुवर्णा पाटील, सुरेश पाटील, हिलाल सैदाने, ज्ञानेश्वर धनगर हे संचालक उपस्थित होते. फ्रूटसेल सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यातील नगाव गडखांब येथे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरातून 137 लाभार्थ्यांना नवीन दुबार शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या, तर निराधार योजनेच्या 99 लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, तर 235 हयात प्रमाणपत्रे वितरित झाली व 42 नवीन अर्ज वाटप करण्यात आले. तसेच 31/7/12 दुरुस्ती व 22 फेरफार नोंदी करण्यात आल्या. 720 शेतकऱ्यांना 7/12 उतारा वाटप करण्यात आला. सेतू शाखेतर्फे 318 उत्पन्नाचे दाखले, 135 रहिवासी, 49 जातीचे तर 13 नॉन क्रिमिलियर दाखले वाटप करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते. शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवा थेट गाव पातळीवर पोहोचवण्यात आली. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी प्रास्ताविक केले. निवासी नायब तहसीलदार तर CU पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे भीमराव नारायण पाटील यांच्या गव्हाच्या शेताला शॉर्ट सर्किटने आग लागून उत्पन्नावर आलेला गहू आणि ठिबक नळ्या आदी साहित्य जळून खाक झाल्याची घटना 15 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपळे येथे भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात ट्रान्सफॉर्मर असून DP मध्ये पक्षी घुसल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि उभ्या गव्हाच्या पिकावर ठिणगी पडल्याने आग संपूर्ण शेतात पसरू लागली. अग्निशमन दलाला बोलवण्यासाठी गावकऱ्यांनी पालिकेला कळवले असता पालिकेने आधी पोलिसात तक्रार करा असे सांगितले. तोपर्यंत शेतात आग वाढत चालली होती. गावातील श्याम पाटील, भीमराव पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह गावातील शेतकरी व तरुणांनी आजूबाजूच्या शेतातल्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत दिनेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळवल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी गणेश गोसावी यांना पाठवून अग्निशमन बंब उशिरा पोहोचला. मात्र शेतातले तापमान आणि ठिणग्या शिल्लक राहू नयेत म्हणून अग्निशमन दलाचे आकाश बाविस्कर, फारुख शेख यांनी पाणी मारून शेत ओले केले.
त्यामुळे धोका टळला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रताप महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत महाविद्यालयाचे चेअरमन आणि प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले. वसतिगृहातील अपुरी मूलभूत सुविधा, स्वच्छतेचा अभाव, राहण्याची गैरसोय तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणी यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निवेदनात नमूद केली आहे. समस्या निकाली न लागल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी कुशल पाटील, कुणाल पाटील, वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते. अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फलकाविरोधात भाजप युवा मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त करत तो तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल मगन चौधरी यांनी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. इस्लामपुरा भागात लावण्यात आलेला टिपू सुलतान यांचा फलक तात्काळ काढण्यात यावा, तसेच भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त फलक परवानगीशिवाय लावले जाणार नाहीत, यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. अमळनेरचे पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सकारात्मक कार्याबद्दल पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान 2025 अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमात मंत्री मंगल प्रसाद लोढा व मान्यवरांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य स्मृतिचिन्ह, शाल व पुस्तक देऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याने महाजन यांचे अभिनंदन होत आहे. कत्तलीसाठी गोऱ्हा नेताना गोरक्षकांनी रंगेहात पकडल्याने शहरातील ताडेपुरा व तालुक्यातील वासरे येथील दोघे असे तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बंटी उर्फ विजय कैलास धनगर, वय वर्षे 22, राहणार ताडेपुरा वासरे येथील नामदेव परमेश्वर पाटील, वय वर्षे 35 व शरद रतीलाल पाटील, वय वर्षे 25 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शरद काकळीज यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले. शेतकऱ्यांनी चारायला दिलेल्या 3 गायी गुराख्यांनी परस्पर विकल्याची घटना शिरूड नाका परिसरात 12 मार्च रोजी उघडकीस आली. राजेंद्र सुपडू पाटील यांनी त्याची गाय सागर श्याम परदेशी, राहणार राजाराम नगर व भैया भगत, राहणार बोरसे गल्ली यांना चारायला दिलेली होती. त्याचप्रमाणे निलेश प्रकाश सूर्यवंशी व कृष्णा रतन ठाकरे यांनी देखील आपली एक गाय दोन्ही गुराख्यांना चरायला दिलेली होती. राजेंद्र पाटील यांची गाय परत आली नाही म्हणून ते दोघांना विचारत होते, तेव्हा दोघांनी तुमची गाय कोठे पळून गेली आम्हाला माहित नाही असे उत्तर दिले. 12 मार्च रोजी रात्री 12:30 वाजता राजेंद्रच्या मित्राने त्याला सांगितले की तुमची गाय दोघांनी कोणाला तरी विकून टाकली आहे. नंतर कळले की कृष्णा ठाकरे व निलेश सूर्यवंशी यांच्या गायी देखील त्यांनी विकून टाकल्या आहेत. राजेंद्रने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोन्ही गुराख्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत. माझ्याकडे पाहून का हसत होता या कारणावरून एकाने दुसऱ्याला फायटरने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे 13 मार्च रोजी रात्री 10 वाजता बस स्टँड समोर घडली. नेताजी वसंत पाटील हे 13 रोजी शेतातून घरी मोटरसायकलने जात असताना बस स्थानक जवळ नितेश पंकज पाटील यांनी त्यांना अडवून त्या दिवशी माझ्याकडे पाहून का हसत होता असे विचारून रागात मोटरसायकलला लाथ मारली आणि खाली पाडले. त्यानंतर फायटरने डाव्या डोळ्याला मारून जखम केली. नेताजींच्या डोळ्यातून रक्त वाहत असताना त्याला लाथाबुक्क्यांनी पोटावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. नेताजीने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नितेश विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहेत.